माझी माहितीच्या जागेवर नाव टाकून आणि रोहिणीबाई शरद पाटील तो सायगावातलं नाही त्याचं नाव आलेलं आहे तिथं. त्याचं मतदान वाढवायचं आणि पिढ्यानपिढ्या तेच संस्था चालक म्हणून तर राहतील. माझं नाव मोहित मध्ये यांनी डवळून दिलेलं आहे. नाही, ही निवडणूक रद्द झाली पाहिजे, हिला स्टे आला पाहिजे आणि संपूर्ण यादी व्यवस्थित दुरुस्ती करून नंतरच या निवडणूक घेण्यात यावा अशी आमची मागणी राहील. माझं नाव भिलाबुदा माळी, सायगाव सर्वोदय शिक्षण संस्था याच्यात मी सभासद होतो. तर माझं नाव मोहित मध्ये यांनी डवळून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी इथं ते माझं नाव तसंच राहावं त्याच्याकरता मागणीसाठी आम्ही इथं आलो. म्हणजे कोणी टाकलंय? हे गावातील संचालक संस्था चालक ओके, माहिताचे नाव आहे. माहितीच्या यादीमध्ये नाव टाकलं आणि परत माझी माहितीच्या जागेवर नाव टाकून आणि रोहिणीबाई शरद पाटील तो सायगावातलं नाही त्याचं नाव आलेलं आहे तिथं जिल्ह्यामध्ये. खर तर गावातील एकूण मतदार संख्या किती आहे आणि किती प्रमाणात या अशा दुबार मतदारांचे नाव नोंदवण्यात आले? 132 या ठिकाणी आलेला काय मागणी कारवाई? मागणी आपली निवडणूक रद्द करा. नाव वास्तवपर्यंत निवडणूक थकीत आणा. मी माळे गोपीनाथ भास्कर माळी. मी सायगावचा रहिवासी असून आमच्या गावामध्ये सर्वोदय माध्यमिक विद्यालय संचलित संस्था उंबेरखेड या संस्थेचं आता निवडणूक चालू झालेलं आहे. 16 तारखेला त्याची निवडणूक आहे. परंतु त्या याच्यामध्ये यादींमध्ये या संचालकांनी एवढा मोठा सावळा गोंधळ चालवलेला आहे. जे माणसं हयात आहेत त्यांना मयत दाखवून त्यांच्या हक्काचे किंवा नातेवाईक तालुक्याचे नसून जिल्ह्याचे नसून तर इतर जिल्ह्यातले म्हणजे त्यांना मतदान यादीत समाविष्ट करून जे हक्क ज्यांचे मतदान जे हयात आहेत त्यांना डावलून त्यांचं मतदान करून घेत आहेत आणि त्यांचे घर भरायचं ते काम करतायत. आता माझ्या शेजारी जे उभे आहेत भिलाबुदा माळी, हे आज आपल्या समोर डोळ्यात देखत हयात व्यक्तीच्या नावापुढे मयत लावून त्यांचं यादीतून नाव डावलून त्या ठिकाणी दुसरं नाव लावण्यात आलेलं आहे. नातेवाईकांचे नाव आहेत. म्हणजे याचा अर्थ असा का त्यांनी त्यांच्या संस्था चालकांनी त्यांच्या स्वतःच्या हक्काचं मतदान वाढवायचं आणि पिढ्यानपिढ्या तेच संस्था चालक म्हणून राहतील. आणि त्यांनी आता तसं जर बघायला गेलं तर उपनिधी संस्थेच्या उपनिधीच्या नियमानुसार ज्या गावामध्ये त्या संस्था चालते किंवा ज्या गावामध्ये ती शाळा चालते त्या गावातील पाल्यांचे वडील किंवा त्या गावातील नागरिकांना सभासद केलं गेलं पाहिजे होतं. बाहेरच्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील नातेवाईकांना सभासदांना तिथं येण्याचा कुठलाही राईट नसतो. हे जे नियम आहेत सरकारी नियम, हे कायद्यानुसारचे जे नियम सगळे या संस्था चालकांनी धाब्यावर बसून त्यांच्या रावी म्हणजे मनमुरादपणे त्यांनी त्यांच्या सोयीनुसार ते मतदान वाढून घेतलेलं आहे. आणि आपली सत्ता कायमस्वरूपी आपल्याच हातात राहावं, दुसऱ्यांच्या हातात जाऊ नये या अनुषंगानेच त्यांनी मतदान वाढवलेले आहेत. आणि जे हयात लोक आहेत त्यांना मृत घोषित करून त्यांच्या याद्या वाढवलेल्या आहेत, त्यांचे मतदान वाढवले आहेत. आमची एकच मागणी राहील का हा सावळ्या गोंधळ आम्हाला मान्य नाही. ही निवडणूक रद्द झाली पाहिजे, हिला स्टे आला पाहिजे आणि संपूर्ण यादी व्यवस्थित दुरुस्ती करून नंतरच या निवडणूक घेण्यात यावा अशी आमची मागणी राहील.